तुका म्हणे माझे येती सर्व सुख 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 Queen,
Yeah.
होते पाप आडते तुका मने तया ठाया बोल छाया कृपेची अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परमधाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगकारो पांडुरंगाकरो प्रथम नमन दुसरे चरण सदा किया मौली ज्ञानोबा तुकारा ज्ञानोबा तुकारा मौली ज्ञानोबा बाबाजी सद्गुरुदास तुका आत्मरूप गणेशू केली स्मरण होय सकट विद्यांचे अधिकरण ते दुसरीतम पदांबोज तेजस्फुरदिक प्रदेशम विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधी समूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा करुणा करा करुणा करुणा करा दयाळा तुमच्या अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी अतुलित बलधामं हेमशैला बदेहं धनुजवन कृशानं ज्ञानिनाम अग्रगण्यं सकल गुणनिदानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि आता वंदुरंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका ताड मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला ज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सगळा नामा म्हणे। सर्वांनी हात जोडा। सामुदायिक वंदन तसं सामुदायिक भोजन असतं, सामुदायिक पारायण असतं, तसं सामुदायिक वंदन सर्वांनी हात जोडा, मांडी होऊन बसा। दोन श्लोक माझ्या मागे म्हणा। देवसुतं देवं जोराने म्हणा। वसुदेवसुतं देवं जोराने म्हणा। तुम्ही जोपर्यंत म्हणत नाही मी तोपर्यंत पुढलं चाल बोलावत नाही। वसुदेवसुतं देवं जोराने म्हणा। वसुदेवसुतं देवं ओट्यावरची मंडळी म्हणा। वसुदेवसुतं देवं कौसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय
विनाशाय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः विठ्ठल विठ्ठल की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज झालो सावध झालो हरिचालो जागरणा जेते वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे पडोनिया गेली झोप होते पापा आडते तुका म्हणे तया ठाया बोल छाया कृपेची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय जगमान्य जगविख्यात देहुनिवासी श्री संत तुकोबरा यांचा स्थितीपर प्रकरणातील 4 चरणांचा अभंग आहे विडाला विडाला चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा पर्याय देणं महत्त्वाचे आहे. थोर मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेलं आपलं हे सांजोरी गाव आणि या सांजोरी गावामध्ये कर्मयोगी ब्रह्मलीन वैकुंठवासी गुरुवर्य पूज्य परमपूज्य माझे आजोबा कृष्णाजी बाबा सांजोरीकर यांच्या पदस्पर्शाने मार्गदर्शनाने पुनीत आणि हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि या सप्ताहाच्या आमचे आदरणीय आमचे गायक वादक मंडळी आमचे हरिभक्त पारायण मृदुंगाचार्य दुर्गेश महाराज रामीकर म्हणजे आमचे गुरुबंधू आहेत आणि आमचे हरिभक्त पारायण बापूश्री हरिभक्त पारायण केशव बापू महाराज रामीकर आहेत आणि माझे मामा म्हणजे हरिभक्त पारायण श्री आबा महाराज सोनवणे ते पण आहेत. त्यांची उपस्थिती दरवर्षाला आपल्या सप्त्याला असते. त्यांचे खूप आभार मानावे लागतील की ते काकडा करून आणि आमचे हरिभक्त पारायण हार्मोनियम वादक म्हणजे आमचे आबा करण खेडेकर आबा उपस्थित आहेत आणि माझा गुरुबंधू म्हणजे हरिभक्त पारायण भानुदास महाराज सांजोरीकर आहेत आणि आमचे विनेकरी हरिभक्त पारायण रामदास महाराज आहेत आणि सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत. सर्व ग्रामस्थ मंडळी आणि शूटिंगवाले दादा आहेत. आमचे कैलास दादा आहेत. बालभजनी मंडळ आहेत. जगदीश दादा आहेत. कोणाकोणाचे नावं घेऊ म्हणजे खास करून सर्व सांजोरीकर ग्रामस्थ मंडळीत त्यांचे पण आभार मानते आणि यांचे खूप आभार मानावे लागतील की ते काकडा करून ड्युटी करून संध्याकाळी हरिपाठाला येतात. यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आणि या दिवसाची दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आली हे माझे खूप परम भाग्य मानते आणि सेवेकडे वळते. विठाला विठाला संत तुकाराम महाराज यांच्या देवडीकरांच्या गात्यातील पारायण प्रत गात्यातील हा 3ऱ्या क्रमांकाचा अभंग आहे. कोणता क्रमांकाचा? 3रा. आता तुमच्या डोक्यात आकडे फिरतात वाटतं. कितवा क्रमांकाचा आहे महिला मंडळ? कितवा क्रमांकाचा आहे? पुढच्या वर्षी जर कोणी विचारलं दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनकाराचा अभंग कुठला होता तर तुम्हाला लगेच पटकन ताबडतोब सांगता यायला पाहिजे की देवडीकरांच्या गात्यातील पारायण प्रत गात्यातील 3ऱ्या क्रमांकाचा अभंग आहे. कोणता? पहिला अभंग आहे समचरण दृष्टी विटेवरी साजरी. दुसरा अभंग आहे हा आणि 3रा अभंग हा म्हणजे सावध झालो हरिचालो जागरणा जेते वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. या अभंगातून महाराज त्यांच्या जीवनातील अनुभव आपल्या समोर व्यक्त करतात. विठाला विडाला विडाला. संत बोलतात कमी अर्थ जास्त. संत बोलतात कमी अर्थ जास्त आणि शब्दांना फार मोठा मान आहे. संतांची भाषा ही जगा वेगळी आहे. संत बोलतात कमी अर्थ जास्त. शब्द हा फार मोठा मान आहे. आणि देवाचं पहिलं नाव कुठलं आहे मंडळी? तुम्हाला मागच्या वर्षी पण मी सांगितलं होतं देवाचं पहिलं नाव कुठलं आहे? ओम हे देवाचं पहिलं नाव आहे. शब्दच देव आहे. शब्दच ब्रह्म आहे.
ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझं नमो तुझं नमो तुझं नमो तुझं नमो ओंकार स्वरूपा ओमच भगवान आहे ओमच भगवान आहे ओंकार रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे अकार उकार आणि मकार यांचाच बनलेला आहे ओम अकार तो ब्रह्मा उकार महे विष्णू मकार महेशा यांचाच ओम बनलेला आहे शब्दच ब्रह्म आहे आणि संत बोलतात कमी अर्थ जास्त तुम्ही आपण बोलतो जास्त आणि अर्थ कमी आहे का उदाहरणार्थ धुळ्याच्या बसस्टँडवर 2 बाया गप्पा मारत होत्या सकाळचा टाईम होता बहीण आमले कणी भूक लागेल होती आम्ही कणी पोहे कर त्यांना मग असं खोबरान किस टाक शेव टाकी चमची टाकी एक गाच उचला तिथला मा फोन वाजना फोन उचलाले गहू तेच ना फोन होता नाशिकले त्याचा ॲक्सिडेंट होई गया पण त्याची संजेम तेम कपडा बदलात घरे जाडा ते पोहन ताटली जाकी भांडा घसात आणि रिक्षा स्टॉपवर गो रिक्षा ना पत्ता नाही होता जेम ते मी रिक्षा भरनी त्या रिक्षा महिना मी बस स्टँडले पोहोचून बस स्टँड 3 बस भरनी तटे ना मी नाशिकले गुत नाशिक तीन तडे दवाखाना रिक्षा स्टॉपवर तीन दवाखाना करीन आम्ही रिक्षा करीन दवाखाना मागवत आणि दवाखाना पोहोचून तर ना ते इराणूत सांगा बरं एवढ्या शब्दात अर्थ किती बरं सांगा बरं महिला मंडळ एवढ्या शब्दात अर्थ किती आहे 2 शब्दात अर्थ असतो त्यांचा फोन आला आणि आम्ही निघालो किंवा आपल्या आयराणी भाषेत त्यासना फोन होना आणि आम्ही निघणूत आईतला बद बद ते पोहे ते शेव नि ते खोबरान किस इथला बद बद 2 शब्दात अर्थ असतो त्यांचा फोन आला आणि आम्ही निघालो किंवा त्यासना फोन होना आणि आम्ही निघणूत इथला बद बद काय काम न संत बोलतात कमी अर्थ जास्त विडाला 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 संत बोलतात कमी अर्थ जास्त तुम्ही आपण बोलतो जास्त आणि अर्थ कमी आणि आता आध्यात्मिक मध्ये म्हणजे संत वाङ्मयामध्ये आता असं प्रकरण शोधलं आहे कूट अभंग किंवा गूढ अभंग म्हणजे त्याच्यात असं असतं की कमी शब्दात जास्त सांगतात कितकं वैशिष्ट्य आहे ऐका मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरून गेले प्याले 12 हाती स्वर दे 17 रांजण भरून गेले प्याले 12 हाती समजलं का तुम्हाला याला कूट अभंग म्हणतात समजलं का तुम्हाला थोडंसं तर समजलं असेल ते मुंगीन ते रांजण ते हत्ती यासाठी स्वतंत्र अभंगाचं चिंतन मांडावं लागतं ऐका आईसाहेब सांगतात मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी तिने गिरिले सूर्याची तिने गिरिले सूर्याची लावाचे पुत्र प्रसवला यासाठी स्वतंत्र अभंगाचं चिंतन मांडावं लागतं फॉर एक्झाम्पल मराठीमध्ये एखादा माणूस MA झाला असेल किंवा डबल MA झाला असेल त्याला सुद्धा या अभंगांची अर्थ सापडणार
नाही, त्याला सुद्धा अभंगाची अर्थ सापडणार नाही. ऐका, तुकाराम महाराज म्हणतात, दोन बहिणी सवती झाल्या, 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 बहिणी सवती झाल्या, गुरु बाबाच्या मिळाल्या, गुरु बाबाच्या मिळाल्या, बाबाच्या मिळाल्या, दोन बहिणी सवती झाल्या, बहिणी सवती झाल्या. अरे बहिणी सवती झाल्या, दोन बहिणी सवती झाल्या, दोन बहिणी सवती झाल्या, गुरु भावाच्या मिळाल्या, दोन बहिणी तिसरी लेक, तिघींचा व्रतार एक, तिघींनी मनसुबा केला, पुरुष गर्भे ठेविला, तुका म्हणे ऐसा नारी जन्म घ्यावा त्यांच्या उदरी. कळलं का तुम्हाला? दोन बहिणी तुम्हाला कळलं का? महिला मंडळ कळलं का तुम्हाला? अहो सोपं, एकदम सोपं, फक्त पंधा सापडायला पाहिजे. एखादा माणूस कथाची गोणी उघडतो, पंधा सापडला का बटी गोणी उघडस ना, तसं फक्त पंधा सापडायला पाहिजे, बट अभंग ना अर्थ समजी जाईल तुम्ही. ऐका, अहो एकदम सोपं आहे. दोन बहिणी म्हणजे पूर्वीच्या काळात आपल्या घरी असायचे बघा ते दोन बहिणी, खालचा पाटा आणि वरचा पाटा. आता समजलं का? जातं का गट्या? महिला मंडळ जातं का गट्या? गट्या जातं म्हणा किंवा गट्या म्हणा. खालचा पाटा आणि वरचा पाटा म्हणजे दोन बहिणी. दोन बहिणी सवती झाल्या म्हणजे सोबत असतात त्या, आणि दोन बहिणी तिसरी लेक म्हणजे तिसरी लेक वरच्या पाटाला आडवी लावलेली असं बघा, ती माकडी, माकडी किंवा माखणी. दोन बहिणी तिसरी लेक आणि तिघींचा व्रतार एक. आता समजलं का? तिघींचा व्रतार एक, समजलं का? एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. अहो एक जात सांगण्यासाठी तुकाराम महाराजांनी एक अभंग खर्च केला का? एक जात सांगण्यासाठी नाही, ते जात नाही, ते म्हणजे जगरूपी जात. आणि या जगरूपी जात्याचे दोन पाठ आहेत, रात्र आणि दिवस, ते अखंड चालू आहेत. अविद्या म्हणजे माकडी आहे, खुंटा म्हणजे भगवान आहे, आणि दाणे म्हणजे तुम्ही, आपण जे वैरण आहोत. दाणे कुठून टाकले जातात? आता तुम्हाला हे माहिती असेल ना, दाणे कुठून टाकले जातात? खुंट्यापासून. दाणे खुंट्यापासून टाकले जातात आणि ते पिसत पिसत बाहेर निघतात, म्हणजे त्या पाट्यातून पिसत पिसत ते बाहेर निघतात. तसं तुमचा आमचा जन्म हा देवापासून झाला आहे. ममैवांश जीवलोके जीवभूत सनातन. तुमचा आमचा जन्म हा देवापासून झाला आहे. आणि जसं जसं माणूस 84 लक्ष योनीमध्ये फिरतं, ते जे जातं असं फिरतं, ते फिरत फिरत तो 84 लक्ष योनीमध्ये फिरत तो बाहेर पडतो. भगवान खुंटा दूर होऊन जातो, खुंटापासून तो दूर होऊन जातो. याच्यात आणि ते आदिशक्ती जगदंबा भवानी माता ते जात्याला असं फिरवते, आणि ते फिरता फिरता ते दाणे त्या पाट्यामध्ये पिसत पिसत 84 लक्ष योनीमध्ये फिरत फिरत त्या पाट्यापासून भगवंतापासून दूर होऊन जातात. याच्यात आणि कबीर साहेबांचा एक दोहा शब्दार्थ आहे, ऐका. चलती चक्की देख कर दिया कबीरा रोय. ऐका, एकदा प्रसंग असा घडला की रस्त्यावरनं कबीर साहेब जात होते, आणि एक बाई ओट्यावर दळण दळत होती, आणि कबीर साहेबांनी तिच्या जात्याकडे लक्ष देऊन पाहिलं, आणि त्यांनी पाहता पाहता त्यांच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. चलती चक्की देख कर दिया कबीरा रोय. चलती चक्की देख कर दिया कबीरा रोय. तो पाटन के बीच में साबुत बचा नहीं कोई कबीरा
मागून आला आणि तो म्हणाला, पिताजी आप क्यों रो रहे हो? अरे बेटा देखो वो औरत चक्की घुमा रही है। तो क्या हुआ, वो तो रोज चक्की घुमाती है, वो चक्की नहीं घुमाएगी तो इसके परिवार का पेट कैसे भरेगा? लेकिन आप क्यों रो रहे हो? अरे बेटा ये औरत जैसे चक्की घुमा रही है वैसे दुनिया की चक्की आदि शक्ति घुमाती है, और वो अनाज के दाने आते तो किल के पास ही है, लेकिन किल छोड़कर निकल जाते हैं। वैसे लोग 84 लक्ष योनि में घूम घूम के भटकते भटकते भगवान से दूर हो जाते हैं। अरे पिताजी जरा गौर से देखिए, और अच्छी बात हो रही है, देखिए जरा गौर से देखिए। बेटा क्यों, जोर से देखिए, चलने दो। चलती है तो चलने दो, आपका है करो, चलती है तो चलने दो, आपका है करो, खिल पकड़ कर जो बैठे तो बालन दाणे खुंट्यापासून टाकतात आणि ते पिसत पिसत बाहेर निघून जातात। खुंटा म्हणजे भगवान, दाणे म्हणजे आपण। तुम्ही सांगा आता आपण खुंट्यात आहे का पाट्यात आहे? सांगा, खुंट्यात आहे का पाट्यात आहे? महिला मंडळ खुटा माहीत का पाटा माहीत? खुटा माहीत का पाटा माहीत? आपण अजून आपला पाटा नाहीये, वरना बापनी आवडली तर 2-4 वरीच जाय ना, मग आपला पाटा। संत बोलतात कमी अर्थ जास्त, तुकोनी घेतले मोती जैसे, आणि कमी शब्दात जास्त सांगतात ही संतांची शैली आहे। आणि सहज बोलतात, हिताचं बोलतात, सहज बोलणे हिताऊ पदे, शिकविती। सहज बोलतात आणि हिताचं बोलतात। सुदुम्र्याचे गंगाराम मवाल तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी। माणसं कशी बदलतात, विठाला विडाला विडाला, सुदुम्र्याचे गंगाराम मवाल तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी। त्यांची म्हैस हरवली, 8 दिवस झाले म्हशीचा पत्ताच लागेना। सुदुम्र्याच्या बाजूला भालचंद्र डोंगर आहे आणि महाराज तुकाराम महाराज तिथे एकांतात बसले, निवांत बसले। तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्म ब्रह्मी रस सेवू सदा। एकांतात बसले, निवांत बसले। वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे आडवीती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, आकाश
घट्ट लावलेले आहेत. विठ्ठल 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 डोळे घट्ट लावलेले, हातात चिपड्या टाळ विणा घेऊन महाराज भजन करतात. भजनामध्ये महाराज तल्लीन होऊन गेलेत. गोविंद गोविंद मना लागली या छंद, विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी, रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. विठ्ठल विठ्ठल महाराज भजनामध्ये तल्लीन होऊन गेले आहेत, रंगून गेले आहेत. आणि तो गंगाराम मवाल तो डोंगर चढून गेला आणि महाराजांच्या खांद्याला हात लावला. तुकाराम महाराज, अहो तुकोबा डोळे उघडा, मला महत्वाचं बोलायचं. अहो तुकोबा डोळे उघडा. आणि मग तुकाराम महाराज म्हटले, अरे बाबा तुला काय बोलायचंय, लवकर बोल, माझं भजन बंद केलं तू, काय बोलायचंय तुला. मग तो म्हणाला, अहो तुकाराम महाराज मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. अरे बोल लवकर. चिंक जांभळी खोकला तुका वेळ वाया गेला, बोल लवकर, माझा वेळ वाया नको घालू. आणि मग तो म्हणाला, महाराज 8 दिवस झाले माझी म्हशीचा पत्ताच लागत नाही, तुम्हाला दिसली का. अरे म्हशीचा पत्ता विचारण्यासाठी माझं भजन बंद केलं तू. तुकाराम महाराज रागाने बोलले, जा तिकडे घरी असेल बघ, मला शांती लागू दे. आणि मग तो गंगाराम मवाल घरी गेला आणि 8 दिवस झालेली म्हैस तिचा पत्ताच लागत नव्हता. ती घरी येऊन कोणी खुंट्याला बांधली कोणालाच कळालं नाही. सहज बोलतात संत, रागाने का बोलणं असे ना, सहज बोलतात. त्याने सर्व सोडलं आणि तुकाराम महाराजाचा आधी शिष्य बनला. सहज बोलतात तुकाराम महाराज. विठाल विठाल तुकाराम महाराज म्हणतात, मी सावध झालो कशापासून, हे महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. सावध झालो सावध सावध झालो 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 झालो हरिचालो जागरणा, जेते वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. संत बोलतात कमी आणि अर्थ जास्त. पण आता इथे महाराज अभंगात सावध झालो हा शब्द दोनदा का बरं म्हणतात. शब्द एकच आहे, सावध झालो शब्द एकच आहे, पण वापर त्याचा दोन आहे. शब्द एक आहे, अर्थ त्याचे दोन आहेत. शब्द एक आहे, वापर त्यांचा दोन आहे. शब्द जरी एक असला तरी अर्थ किती आहेत, दोन. अर्थ किती आहेत, दोन. कधी कधी आपल्याला शब्द एक असतो आणि अर्थ दोन असतात. एकच शब्दाचे दोन अर्थ, त्याला मराठीमध्ये व्याकरणामध्ये त्याला श्लेष अलंकार असे म्हणतात. याला द्विरुक्ती, याला दोष आहे. शब्द एक आणि अर्थ दोन. मग महाराजांनी शब्द एक अर्थ दोन पेक्षा जास्त बोलत नाही महाराज, म्हणून शब्द एक अर्थ दोन पेक्षा महाराजांनी एका शब्दाचा दोनदा वापर केला आहे. सावध झालो. पहिला सावध झालो म्हणजे संसाराकरिता आणि दुसरा सावध झालो म्हणजे परमार्थाकरिता. महाराज म्हणतात, मी संसारातून सावध झालो आणि परमार्थातून सावध झालो. हा दोन अर्थ आहेत. आता उदाहरणार्थ आपल्या धुळ्याच्या बस स्टँडला शेंगदाणे विकणारा येतो बघा, धुळ्याच्या बस स्टँडला, आणि तो म्हणतो खारे शेंगदाणे. शब्द एकच आहे, खारे शेंगदाणे, पण अर्थ त्याचे दोन आहेत. खारे शेंगदाणे पहिला अर्थ म्हणजे त्या शेंगदाण्यांना मीठ लावलंय म्हणून ते कसे आहेत, त्यांना मीठ लावलंय म्हणून ते शेंगदाणे कसे आहेत, खारे. आणि दुसरा म्हणजे खैरे शेंगदाणे. दोन अर्थ आहेत. उदाहरणार्थ शहरामध्ये एक बुरखा येतो बघा, 1:30-2 वाजता काठी टेकत बुरखा येतो, तो म्हणतो सोने वाले जागते रहो. चौक
प्रत्येक चौक आला का काठी ठोकत म्हणतो सोने वाले जागते रहो. त्याचे पण दोन अर्थ आहेत. शब्द एकच आहे आणि दोन अर्थ आहेत. सोने वाले जागते रहो म्हणजे झोपणारे माणसं जागे रहा, आणि दुसरा अर्थ सोने वाले जागते रहो जिसके घर में सोना है वो जागो, जिसके घर में माल है वो जागो, जिसके घर में सोना है वो जागो, और बाकी के नमचो झोपो. विडाला विडाला अहो ज्याच्याकडे काहीच नाही त्याला कशाची चिंता. त्याने सर्व दारण जरी उघडे राहू दिले शनी शिंगापूर त्याला काय फरक पडावशी. त्यांनी बडा दार जर उघडी ठेवली शनी शिंगापूर त्याला काय फरक पडावशी. त्याचं काहीच नाही त्याला फरक कशाचा. म्हणून संत बोलतात कमी अर्थ जास्त. विठाला 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 संत बोलतात कमी अर्थ जास्त. आणि संसारातून जोपर्यंत माणूस संसारातून सावध होत नाही तोपर्यंत परमार्थाला लागत नाही. मग महाराज म्हणाले संसार वाईट आहे का. वाईट आहे का संसार. मंडळी वाईट आहे का. संसार वाईट नाही. उलट शास्त्राने सांगितलंय धन्यग्रस्तास्तमा धन्यग्रस्तास्तमा. उलट शास्त्राने सांगितलंय बाबा रे जेव्हा लग्न असतं तेव्हा ग्रस्थासमध्ये सांगितलं जातं बाबा रे संसार चांगला आहे. आणि ब्राह्मण तात्या मंगलाष्टक मध्ये पण बोलतात शुभ मंगल सावधान. शुभ म्हणजे चांगला आहे संसार, मंगल म्हणजे पवित्र आहे संसार. विठाला विठाला ऐका इकडे लक्ष द्या. शुभ म्हणजे चांगला आहे संसार, मंगल म्हणजे पवित्र आहे संसार. पण कुणासाठी. जो सावध राहील त्याच्यासाठी शुभ आणि मंगल आहे. आणि अक्षरशः अहो शेवटला मंगलाष्टकला तर ब्राह्मण तात्या वरती हात करून सांगतात तदेव लग्नम सुदिनं तदेव तारा बलम चंद्र बलम तदेव विद्या बलम तैव बलम तदेव. इतके वरती हात करून सांगतात. पण अजून एकही नवरदेव सावधान राहिला नाही. अजून एकही नवरदेव सावधान झाला नाही. उलट तो हार घालण्यासाठी इतका उतावीत असतो. हार घालण्यासाठी इतका उतावीत असतो तो. ती मुलगी बिचारी अशी हार धरून उभी राहते. आणि मग ती मुलीची उंची कमी असते, तिला हार उंच असतो तो हार टाकता येत नाही, ती अशी हार घेऊन उभी राहते. मग काय करायला पाहिजे त्याने. बोला पटकन. मला बोलकी माणसं फार आवडतात. काय करायला पाहिजे त्याने. हा वाकायला पाहिजे. पण आताचे मुलं वाकत नाही ना. आताचे मुलं वाकत नाही, मान घेतात ते अशी. मान घेणं माहिती ना. तुम्ही शेतकरी माणसं आहे पुरुष मंडळ, तुम्ही शेतकरी माणसं आहे. मान घेणं माहिती ना तुम्हाला. कशी मान घेता तुम्ही. वाटलंच तर मोटरसायकल घेऊन जा, कीर्तन संपल्यावर खड्यात जा आणि तिथे त्या बैलांना ती सेल खालून घातली का आणि दुशेर किंवा जू ती थोडीशी वरती केली का बरोबर मान घेतात ना ते. कोण कोण. विडाला विडाला आपली पण दशा तशीच आहे. पण अजून एकही नवरदेव सावधान राहिला नाही. आता नवीन स्कीम निघाली अजून. त्या हार धरून उभी राहते आणि मग तिचा हात पुरत नाही. मग ते नवरीकडचे असतात ते उचलतात तिला. आणि मग नवरदेवकडचे पण प्यालेले असतात, त्यांनी पण पिलेली असते, ते पण उचलता. अशी उचली चालूच असते. आणि मग बिचारी नवरीचे हाल. तिनं हात म्हणा हार तो डग 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 हाली. आणि मग तो काय नवरदेवन गायमा पडणार नाही, ब्राह्मण ना गायमा पडी गया. अजून एकही नवरदेव सावधान राहिला
लग्न मंडपातून निघून गेला. काय नाव त्यांचं? हे रामदास स्वामीने बरं आपले. त्यांचं नाव पण रामदास महाराज आहेत. ते नाही बरं का. रामदास हे त्यांचं नाव होतं, पण त्यांचं जुनं नाव नारायण होतं. जुनं नाव त्यांचं नारायण होतं. संत बोलतात कमी, अर्थ जास्त. विठाल विठाल विठाल. मग महाराज म्हणतात संसार चांगला आहे तर सावध कोणापासून राहायचं? कोणापासून सावध राहायचं? काकडा नीट आहे का? आमचे आदरणीय बापूसाहेब, आबासाहेब, माझे मामा, ते सकाळी सकाळी पहाटे तुम्हाला त्यांच्या गोड आवाजाने काकडा म्हणताना, मग त्याच्यातलंच आहे का? धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, बंधू सर्व विद्या हे जाणून शरण निघा देवासी. धनदारा पुत्र जन. कुणापासून सावध राहिलं पाहिजे? उठा जागे वारे आता, धनदारा पुत्र जन. कुणापासून सावध राहिलं पाहिजे? धनापासून. दारा म्हणजे पत्नीपासून, पुत्र म्हणजे मुला बाळांपासून, जनापासून आणि बंधू सोयरे दायरे यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. कितीही खटाटोप केली तरी कोणी कुणाचं नाही आहे. धन कुठपर्यंत आहे? धन कुठपर्यंत आपलं? धन आज आहे उद्या नाही. देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय हाय काय हाय काय हाय, तेथे मनुष्याचे काय हाय काय हाय काय हाय. जे हाय काळाचे धन कुबेराचे, जे हाय काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. अहो का कोणी कुणाचं नाही आहे. पत्नी कुठपर्यंत? दारा म्हणजे पत्नी. पत्नी कुठपर्यंत? जोपर्यंत घेणं देणं चालू आहे तोपर्यंत. जो वरी चढ नगा तो वरी म्हणती माझा माझा, मानिती लहान थोर सुखाची अकाजा, इंद्रिय मावडले बाबूला जा. कोणी कुणाचं नाही आहे. बहीण भावावर कुठपर्यंत प्रेम करते? जोपर्यंत घेणं देणं चालू आहे तोपर्यंत. जो चाले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा, धर्मादानात नवरा मनान पुढे न तुमले माईचे ना. हे गात्यातलं नाही बरं का. कोणी कुणाचं नाही या जगात. बहीण कुणाची, भाव कुणाचा, प्रमाण अनेक आहेत पण या जगात कोणी कुणाचं नाही आहे. अहो त्याला इंद्रिय मावडल्या बाबूला जा. इंद्रिय मावडली. आता त्याचं नाव काय बदललं बघा. त्याचा रुबाब तरी तो असतो का?
तरुणपणात त्याचं नाव रावसाहेब, भाऊसाहेब, दादासाहेब, अण्णासाहेब. आणि म्हातारा झाला तर त्याला नाव काय आलं? बाबूला जा. अहो म्हातारा झाला तर त्याचा रुबाब काय, त्याच्या नावाने सुद्धा त्याला हाक मारत नाही. एखादा नवीन माणूस आला असेल, तो त्या गावात आला आणि त्यांनी जरी त्यांच्या घराची चौकशी करायची म्हटली तर तो सांगतो, अहो अण्णासाहेब कुठे गेले? आणि मग घरातले लोक म्हणतात, अण्णासाहेब आमना धल्ला का? आमना धल्ला? दुसरा आहे सामना चादड्या का? तिसरा आहे सामना कातड्या का? अहो लोक नुसतं नावाने तरी हाक मारायची, जाऊ द्या अण्णासाहेब, जाऊ द्या अण्णा, तरी पण नाही, चादड्या चुदड्या ऐकत चाललंय. संत बोलतात कमी, अर्थ जास्त. आणि एवढं पण नाव कठीण नाही ठेवत, एवढं पण इतका द्वेष नाही करायचा म्हातारपणी. ज्याच्यासाठी हाडाची काढ करावी, रक्ताचं पाणी करावं, रात्रीचा दिवस करावा, ते मुलं मोठी होऊन आपल्यावर म्हातारपणी प्रेम करत नाही. अहो तुमच्या घराचं उदाहरण सांगेल मी. म्हाताऱ्या बापाची आणि मुलाची जर भांडण चालू असेल तर म्हातारीने कुणाची बाजू घ्यायला पाहिजे? कुणाची बाजू घ्यायला पाहिजे? बोला ना, कुणाची बाजू घ्यायला पाहिजे? म्हाताऱ्याची बाजू घ्यायला पाहिजे ना. कोणीच त्याची बाजू घेत नाही. म्हातारी बी सांगते, पेंट्या तुमतून जाऊ दे, या दल्लाले काय माहिती, माल माहिती कशी वागिरानू मी या दल्लाले. चाल दे तुमतून मीशे म्हणून ना संसार वडील येलचे. अहो बहीण त्याले काही अक्कल नाही न उक्कल नाही. अहो बहीण त्याला अक्कल राहती तर तू या घरमा येते का? विडाला विडाला विडाला. कोणी कुणाचं नाही या जगात. कोई किसी का नहीं है झूठे नाते हैं नातों का क्या, कस में वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, कस में वादे प्यार वफा सब नाते हैं बातों का क्या. होगा मसीहा होगा मसीहा सामने तेरे, फिर भी न तू बच पाएगा. तेरा खून ही आखिर तुझको आग लगाएगा. आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा. समय बातें प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, समय बातें प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. लोकांचं ऐकायचं नाही. सुख में तेरे साथ चलेंगे और दुख में मुंह मोड़ेंगे. तेरे अपने चाहने वाले तेरा ही दिल तोड़ेंगे. शेवटची ओळ ऐका. देते हैं भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे. कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. कोणी कुणाचं नाही आहे. म्हणजे संसारात आपल्यावर प्रेम करणारं पात्र नातं कोणीच नाही आहे.
आणि सर्व नात्यावर संतांनी टीका केल्या आहेत. एका नात्यावर संतांनी टीका केल्या नाही आणि ते पात्र पराधीन आहे. मुलगी प्रेम करते, आपल्यावर नितांत प्रेम करते, आई वडिलांवर प्रेम करते मुलगी. अहो, कोणी साथ देत नाही तेव्हा मुलगी असते. मुलगी हे इतकं नितांत आईचं, मुलीचं आणि बापाचं नातं, याच्यावर संतांनी टीका केल्या नाही. उलट संतांनी सांगितलं आहे, सासूसाठी रडेल सून भावंतरीचा भिन्न, आईसाठी रडेले भावंतरीचा एक. अहो, इतकं प्रेम करते ती म्हातारपणपर्यंत. हमारी बेटी कब तक हमारी है, जब तक वो मर नहीं जाती तब तक हमारी है. हमारा बेटा जब तक हमारा है तब तक उसकी शादी नहीं हो जाती, तब तक उसकी शादी नहीं हो जाती. बेटा बेटा क्या करता है, बेटा क्या करता है, बेटा तेरा एक दिन बहू का हो जाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा, मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा, मेरा कहना नहीं तो पड़ जाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. बेटा बेटा क्या करता है, बेटा तेरा एक दिन बहू का हो जाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा, मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा. कोणी कुणाचं नाही आहे. अहो, तुम्हाला अनुभव येत असेल, तुम्ही जर प्रेत यात्रेला गेले असेल तर उचलायला फार उशीर होतोय. मग सर्व लोक सांगताय उचला हो, पण घरचे लोक सांगतात अहो मुलगी, म्हाताऱ्याची मुलगी येते अजून, थांबा. सर्व लोक वाट पाहता, या गाडीने येईल का त्या गाडीने येईल, या गाडीने येईल का त्या गाडीने येईल. अहो, मुलगी ओळखणं एकदम सोपं आहे. गाडीवरून उतरता उतरता छाती ठोकून नितांत प्रेम करून छाती ठोकून रडत रडत येईल, समजून घ्यायचं म्हाताऱ्याची मुलगी आहे. नाहीतर किंवा गाडीमध्ये बसून डोळे सुजलेले असणार, रडून आली असणार, समजून घ्यायचं म्हाताऱ्याची मुलगी आहे. आणि सर्व गाव रडतंय, सर्व गाव रडतंय, सर्व गली रडते, सगळी भाऊबंदकी रडते, सर्व नातेवाईक रडताय, सर्व घर रडतंय, पण जिना डोळ्याले एक बी आसू नाही, समजिला आनंदल्लानी वौशे. विठाला 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 म्हणून मुलगी जन्माला घाला, मुलीच्या जन्माचे स्वागत करा. कोणी आपला साथ देत नाही, मुलगी आपला साथ देते. पण शास्त्र सांगतं, मुलगी जोपर्यंत आपली आहे, जोपर्यंत तिचं कन्यादान होत नाही तोपर्यंत मुलगी आपली आहे. कन्यादान झालं तर बापाचा मुलीवर अधिकार नसतो. शास्त्र सांगतं मुलीच्या घरचं पाणी सुद्धा बापाने प्यायचं नाही असं शास्त्र सांगतं. म्हणून या जगात कोणी कुणाचं नाही आहे, मुलगी पण नाही. मग हे महाराजांना कळलं, महाराजांनी म्हणून संसारातून सावध झाले. महाराजांना हे संसारात कळलं, म्हणून महाराज संसारातून सावध झाले. Hallelujah.
वाढत आहा पुण्य धर्म केले. संत बोलतात कमी अर्थ जास्त, तुम्ही आपण बोलतो जास्त आणि अर्थ कमी. विठ्ठल 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 जन्माला घाला. वाईट परिस्थिती आली, आता मुली सापडतच नाही, म्हणून मुली जन्माला घाला. मुलीच्या जन्माचं स्वागत करा. मुली मारू नका, तुम्हाला अनुभव येईल. येत्या पुढच्या वर्षामध्ये 100 घरांपैकी 10 घरांना कुलूप असतील. आणि मग कोणी विचारलं या घरांना कुलूप कसं काय? अरे दादा, या माणसाला एक मुलगी एक मुलगा होता. मुलगी जावाई घेऊन गेला आता. आणि मुलाचं लग्न झालं नाही, व्यसनाच्या अधीन झाला आणि अपघाताने मेला. वारिसच नाही, दिवाज नाही, वंशाचा वारिसच नाही. म्हणून मुली जन्माला घाला. मुलीच्या जन्माचं स्वागत करा. मुली मारू नका आणि भेदभाव पण करू नका. आता आपल्याला तरुण पिढीला किंवा कशाला पण एक मुलगा एक मुलगीच राहणार आहे. 1000 मुलं आणि 840 मुली. 1000 मुलं आणि 840 मुली. आता लोकांनी ही चव सोडली. महाराजांना पण विचारायला लागले. आमचे नातेवाईक आम्हाला विचारता, अहो महाराज तुमने चालूच राहायच इसगाव नाही ना, वेगळे इसगाव तिसगाव तुम्हाला जीवले तर हाडत नाही. बोला. अहो लोक आम्हाला सांगतात, महाराज आमना बोपल्यान कुर्ता पोर की काढतच नाही. अहो पोरीच नाही तर आम्ही काय करू? पोरीच नाही, म्हणून मुली जन्माला घाला. आणि मग ते आते सांगतात, आते काय करा ना देवले मुक्या सोडणे, आते काय मुलीच नाही तर काय. 50 मुलं एका गावात, 50 मुलं कुवारे. विचार करा, वाईट परिस्थिती येणार आहे. म्हणून मुली जन्माला घाला. मुलीच्या जन्माचं स्वागत करा. ऐका, एकदा तुकाराम महाराजांच्या ऐका. आता कालाचं कथा जाई बुवा, कालानं कीर्तननी सालान लगन कथा जाई बुवा. अहो तुम्हाला वाटतं की महाराजांचं जीवन एकदम चांगलं आहे, पण कीर्तनकाराचं जीवन अजिबात चांगलं नाही. सर्वात वाईट जीवन म्हणजे कीर्तनकाराचं. निंदा करतात लोक, माड करायची निंदा, टाळ करायची निंदा करतात सर्व. बांधा फेटा. बोला अजून बोला, तुम्हाला जिबल्या हाडत नाही. विठाला तुकाराम महाराजांच्या जीवनातील एक गमतीर प्रसंग सांगते. एकदा तुकाराम महाराजांच्या घरी त्यांचे शालक म्हणजे मेवणा आले होते. आणि मग तुकाराम आणि त्यांच्या घरी स्वयंपाकाला काही नव्हतं. इतका वर्षाने तो शालक आला. आणि मग आईसाहेबांनी कुठून तरी शेजाऱ्यांकडून मागून वगैरे आणलं आणि स्वयंपाकाची तयारी केली. आणि तुकाराम महाराजांनी हातात टाळ घेतलं, चिपड्या घेतले, विणा घेतला आणि महाराज म्हणाले, आवले मी येतो. आणि मग आईसाहेब म्हणाल्या, अहो कुठे जाताय तुम्ही? थांबा, कुठे जाताय तुम्ही? तुम्हाला माहित नाही का माझा भाऊ आला, इतका वर्षांनी आलाय. अरे अगं मी भजनाला जातोय, मला भोजन नको देऊ पण मला भजनाला जाऊ दे. अहो तुम्ही नका जाऊ भजनाला, आजच्या दिवस तरी राहू द्या. आवले नाही, तुला माहिती ना मला भजनाशिवाय जमत नाही, मला जाऊ दे. अहो वाटलंच तर मी तुम्हाला इथे तुळशी वृंदावन जवळ आसन टाकून तिथे इथे करा भजन, पण नका जाऊ. मग तुकाराम महाराजांनी ऐकलं आणि मग तुळशी वृंदावन जवळ चटई टाकली आणि मग तिथे तुकाराम महाराज भजनामध्ये तल्लीन होऊन गेले. आणि आईसाहेब मुक्ताबाई पण आईसाहेब पण स्वयंपाकाची तयारी करायला लागल्या. भाऊ आलाय म्हणून हे करू का ते करू, उत्सुकता वाढते त्यांना.
आणि मग त्यांनी मस्त सर्व पदार्थ झाले, सर्व पदार्थ एकदम बरोबर झाले. फक्त भावनेच्या भराने त्यांच्यात मीठ टाकायची आठवण पडली. आणि मग सर्व जेवणाला बसले, ताट टाकली, मस्त वाढलं आणि मस्त तुकाराम महाराज जो वाडा आला त्याला जाऊ द्यायचे नाही. टाका आणा, टाका आणा, टाका. आणि ज्याच्यासाठी हे जेवण बनवलं तो लाजत खातोय. मग आईसाहेबांना तेव्हा बोलता पण येत नाही, तर मान मर्यादा ठेवायची, बोलायचं पण नाही. आणि आपण सांगितलं तरी पण तो बोलणार पण नाही. काय कमी झालंय असा काबर जेवतोय. आणि मग शेवटी जेवण झालं सर्वांचं. आणि मग आईसाहेब जेवायला बसल्या आणि पहिला घास तोंडात टाकला आणि मग सांगितलं, अरे देवा, याच्यात तर मीठ टाकायची आठवणच पडली. आणि तशाच रागाच्या भराने उठल्या आणि महाराजांकडे गेल्या. अहो तुम्हाला माहित नाही का माझा भाऊ कसा जेवत होता, तुम्ही पाहिलं का? अगं आता त्याला भूक नसेल, त्याला भूक होती, मग आता त्याने नाही खाल्लं तर मी काय करू? आईसाहेब म्हणाला, अहो मीठ टाकायची आठवण पडली होती. मग तुकाराम महाराजांनी विनोद केला, आवले, मीठ टाकायचं काम तुझं का माझं? हो माझं आहे काम, पण तुम्ही जेवणाला बसले मग तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना, तो पदार्थ वरून टाकता येतो, तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना, मीठ कमी होतं, मी आणलं असतं ना. अगं आवले, तुला माहिती ना, माझ्या जिभेला दुसरं कोणतंच रस नाही, माझ्या जिभेला दुसरं कोणतंच रस आवडत नाही, फक्त भजनाचा रस आवडतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हटले, सर्व संसाराचं माझ्या लक्षात आलं आणि मी संसारातून संतांच्या चरणी गेलो आणि मी हरीच्या जागरणात आलो. म्हणजे नेमके कुठे आलात तुम्ही? हरीच्या जागरणात आलात म्हणजे नेमके कुठे आलात हे मार्गभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि जय जयकार. जेथे वैष्णवांचे भार म्हणजे वैष्णवांच्या जवळ गेले, जेथे वैष्णवांचे भार. आणि मग ते वैष्णव काय करतात, ते संत काय करतात? जय जयकार गरजत असे, विठ्ठलाच्या नावाचा जय जयकार करतात, ते जय जयकार गरजत असे. म्हणून आपण पण विठोबा रखमाई म्हणजे जय जयकार करायचा आहे. सर्वांनी वरती हात करा, हाताने मुखाने नाम, हाताने टाळी. विठोबा रखुमाई
आता जिकडे जिकडे बघा तिकडे महिलांचीच गर्दी. महादेवाच्या मंदिरावर महिलांची गर्दी. पहाटे पहाटे बिचारा महादेवले झोपू बी देतीस नाही बाया. 2-3 वाजा नाही लागतील. अहो भजन करा. मग तुम्ही भजन करता जिकडे तिकडे तुमची गर्दी, मग तुम्ही भजन का करत नाही? वरती हात का करत नाही? भजन केलं पाहिजे. सर्व संतांनी भजन केलं आहे. सर्व संतांनी भजन केलं आहे. मीराबाईंनी पण भजन केलं आहे. नामदेवांनी पण भजन केलं आहे. संत मुक्ताबाईंनी पण भजन केलं आहे. माझ्या मागे एक अभंग म्हणणार का तुम्ही? म्हणणार का? म्हणा मग. नामदेव जनाबाई. टाळी वाजवा. नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. आमचाच आवाज येतोय. थांबा तुम्ही बोला महिला मंडळ जोराने. नामदेव जनाबाई. जोराने. नामदेव जनाबाई. जोराने. नामदेव जनाबाई. सोपाबाई. नामदेव जनाबाई. सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई. बाई. सोपान काका मुक्ताबाई. मागच्या बाया म्हणतच नाही. म्हणा म्हणा. सर्व संतांनी भजन केलं आहे. अहो मीराबाईंनी सुद्धा भजन केलं आहे. गरे गम गरे ग गरे गम गरे सानी रे सानी पनी रे म पदा पगरे मगरे सारे निध रे सा. दर्शन किया करे. हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार मुख है, बेकार मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की. ये हाथ जो हरि नाम का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. सारे करे नी सारे दादा नी सारे करे नी सारे दादा नी लागी लगन मेरा हो गई मगन. लागी लगन मेरा हो गई मगन. पता गली गली हरी गुण गाने लगी. लागी लगन मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन.
मगरे मम ग प प प द द द नि नि सा नि ग ना ना रे विष दिया पान अमृत पिया मेरा सागर में सरिता समान लगी ओ गली गली हरि गुण गाने लगी लागे लगन मेरा मेरा हो गई मगन ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन केलंय तुम्ही भजनच करत नाही तुमची सर्वीकडे गष्टी तुमची गर्दी सर्वीकडे एसटी मध्ये तुमची गर्दी आता तर 1 तारीखपासून फ्री मध्ये होणार आहे अजून भाडं फुकट आधी मग बाया कोटे कोटे बसतीस नाही कोटे नाही वाईट परिस्थिती आहे आता आणि पूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्यामुळे तर आता महादेवाच्या मंदिरावर पण गर्दी ते बी आको 2-3 वाजांना बिचारा लुटारतीस खरंच जाऊ द्या पण त्यांच्यामुळे त्यांचे फार आभार आहेत की त्यांनी सर्व जगाला वेळ लावून दिलं भजन केलं पाहिजे महिला मंडळ आता तुम्हाला काम तरी काय आहे भजनाशिवाय तुम्हाला काय काम आहे गरमाना पोतडा उचली दे नावतीन तर कोणी उचली देव माणसेसनी सिलेंडरनी अंडी कोणी उचलो माणसेसनी गोदडा धुनावरतीन तर वरते कोणी लय जाओ माणसेसनी पोता कोणी उचली देव माणसेसनी बडा जड कामे कोणी करो माणसेसनी कमरे कोणा दुखतस अहो पूर्वीच्या काळात मला आठवतं पूर्वीच्या काळात बाया ते सारायच्या अंगण सारायच्या आता सारायचं जाऊ द्या बसून सुद्धा फरची पुसत नाही बाया तर नवीनच झाडू आलाय आता खटडम खटडम एक साईडला निपलं जातं आणि एक साईडला पिडलं पण जातं आणि एक साईडला धुतलं पण जातं आणि मग बाई आता बशीस आणि बी फरची पुसस नाही उभी राहीन बी फरची पुसस नाही बाई नाची नाची फरची पुसस आता तुम्हाला काय काम आहे तुम्ही भजन केलं पाहिजे तुम्ही भजन पण करत नाही जाऊ द्या आपल्या अभंगाचं चिंतन करूया संत बोलतात कमी अर्थ जास्त आणि तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही वैष्णवांच्या संगतीत कसे आले वैष्णवांच्या संगतीत कसे आले तुम्ही संसारातून सावध कस काय झाले तुम्ही संसारातून सावध कशी झाले काय कारण झाले हे महाराज अभंग त्याचे कारण या महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात पडोनिया गेली झोप झोप 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 पडोनिया गेली झोप ओबे पाप आडते ओबे पाप आडते जे वैष्णवाचे वार वार जे वैष्णवाचे वार ओबे पाप आडते ओबे पाप आडते वैष्णवाचे मार मार वैष्णवाचे मार पडोनिया गेली झोप होते पापाडते तुका म्हण होते पापाडते जय भार जय जयकार गरजत असे पडोनिया गेली झोप झोप पडली म्हणजे झोप गेली म्हणून पापी गेलं आणि झोप आहे म्हणजे पाप पण आहे म्हणून महाराज म्हणतात पडोनिया गेली झोप माझी झोप पडून गेली माझे पाप पण गेले म्हणून मी संसारातून सावध झालो हरीच्या आलो जागरणा जेते वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे
पडवनिया गेली झोप होते पापाडते तुका म्हणे तया ठाया बोल छाया कृपेची या. महाराज म्हणतात मग तुम्ही वैष्णवांच्या जवळ राहून संतांच्या जवळ राहून तुम्ही काय केलं, तुम्ही काय शिक्षा घेतली हे महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे तया कृपेची बोल छाया कृपेची जे देवई वाचे भार जे देवई वाचे भार बोल छाया कृपेची बोल छाया कृपेची जे देवई वाचे भार जे देवई वाचे भार जय जयकार त्या ठाया बोल छाया कृपेची या. जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. संत बोलतात कमी अर्थ जास्त. तुकाराम महाराज म्हणाले मला त्यांच्या जवळ राहून प्रेमाची छाया ओल छाया म्हणजे त्याला प्रेमाची छाया मिळाली. मला तुका म्हणे तया ठाया त्यांच्या जवळ त्यांच्या ठाई बैसूनी मला त्यांच्या ठाई बैसूनी मला प्रेमाची छाया मिळाली. तुका म्हणे तया ठाया बोल छाया कृपेची या. येथा मग या अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. सर्वांचे आभार मानते आणि सर्वांचे आभार मानते आणि आमचे म्हणजे हरिभक्त पारायण त्यांचं नाव घ्यायचं राहून गेलं होतं. साऊंड सिस्टीम ऑपरेटर आमचे हरिभक्त पारायण श्री गोलूदादा ते पण आहेत, त्यांचं पण नाव घ्यायचं राहिलं होतं. त्यांच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आणि आता ही शूटिंग चालू आहे ना, ही आता सर्व जगामध्ये म्हणजे सर्वात उच्च यूट्यूब चॅनल आहे हा आमच्या विजू दादांचा. त्याच्याने सर्व महाराष्ट्रापर्यंत हे माझं कीर्तन पोहोचणार. म्हणून तुम्ही जरा भजन करायला पाहिजे होतं बरं का महिला मंडळ. विठाला 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 भजन करा. आभार मानते आणि सर्वांचे आभार मानते. आमचे सर्व टाळकरी भजनी मंडळ विणेकरी आमचे हार्मोनियम वादक गायक मृदुंगाचार्य आणि माझे पिताश्री आहेत आणि आमचे रामदास महाराज बानू महाराज सर्वांचे आभार मानते. तुम्ही माझ्या कीर्तनाला बसले तुमचे पण आभार मानते. आणि दारात गाय ठेवा घरात माय ठेवा आणि दिवसातून एकदा तरी मंदिरामध्ये पाय ठेवा. नाही तुम्ही रोज ठेवतातच भाऊ पहाटे तसं काही नाही. सर्वांचे आभार मानते आणि सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली पुढे उत्तरे राज महाराज नाही विचारी अधिकार महाराज महाराज मने ज्ञानेश्वर राजा पायापैकी राज महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम या बसा खाली. 5 मिनिटात या ठिकाणी सगळं कार्यक्रम थांबवतो. अप्रतिम आज कार्यक्रमाचा योग आहे आणि आजचं कीर्तन इतिहासात जमा होणार आहे. कारण आपण आजच्या कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी आमच्या बऱ्याच दिवसापासून आमच्या मनात होतं. माझे परममित्र आमचे विजयदादा ठाकरे मोराणेकर परी यूट्यूब चॅनल त्यांचा अप्रतिम परी फोटो स्टुडिओ आणि यूट्यूब चॅनल जो आहे काय नाव आपलं ते म्हणजे आणि नाद कीर्तनाचा 2 चॅनल आहेत. तर अप्रतिम त्यांच्या कीर्तनाचे तुमच्या माहितीकरता सांगतो. रवी किरण महाराजांचे खूप कीर्तन त्यांच्या चॅनलला आहेत. ते नेहमी रवी किरण महाराजांसोबत फिरत असतात. तर बऱ्याच दिवसापासून आमच्या मनात होतं की आषाढीचं कीर्तन शूट करावं आणि त्यासाठी आम्ही आळंदीलाही गेलो होतो. कुठला तरी माईक बंद करणार बस तुम्ही जप म्हणाल पाहिजे म्हणून काय पद्धतीने
आज कीर्तन त्या पद्धतीने छान. आणि आषाढी जी गावात कीर्तन करते ना, तसं बाहेरही कीर्तन करते, पण बाहेर समाज खूप राहतो त्याच्यामुळे ती सहज बोलते बरं का. आम्ही मागे दहिवेलला ज्यांचं उद्या कीर्तन आहे रवींद्र महाराजांच्या गावाला भलं मोठं नियोजन होतं, महाराजांनी आमंत्रण दिलं होतं. जवळजवळ आम्हाला 15,000च्या आसपास दक्षिणा होती. आषाढीच्या कीर्तनांच्या तारखा आम्ही कमी घेतो, 10-15 हजार दक्षिणा असेल त्या ठिकाणी आम्ही. पण आता ठरवलं आहे की आदरणीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू बापू म्हटले की तुम्ही कार्यक्रम घेत चला. आणि उद्या आषाढीचं कीर्तन खडकीला आहे, खडकं निसरडी खडकं म्हणून अंमळनेर तालुक्यात आषाढीचं उद्या कीर्तन आहे. ती एकटीच जाणार कीर्तनाला, मी फागण्याला जाणार आहे. ती एकटीही जाऊन कीर्तन करते, गाडी पाठवावं लागते सोबत. सुंदर तिच्या गाण्याचा आवाज इतका गोड आहे, ती सहज तिने गात राहावं, आपण ऐकत राहावं असं वाटतं. तिचा आवाज फार गोड आहे. पण आज मी कौतुक करेल, मलासुद्धा आश्चर्य वाटतं आहे आज की भानुदासना आवाज तिनापेक्षा मोठा भानुदास आवरायने राहता आज. आणि तुम्हाला कानात येऊ 3-3दा गडगडी विचारे मी बशील येऊ का. आणि म्हणून हे गाव आहे म्हणून गावाचं कौतुक आहे. आणि आपली लेकरं आहेत आणि अण्णांनी दिलेला वारसा त्यांना तुमच्या माहिती करता सांगेल. मी आळंदीला गेलो होतो, मी आळंदीला गेल्यानंतर माझा स्वर लागत नव्हता, पण हे पोरं स्वरात म्हणतात. विशेष काही ना आज त्या ठिकाणी तुम्ही पाहतायत की इतकं सहज. आणि तुम्हाला असं वाटतं महाराज शिकाळत ईद का, मी असले काही शिकाळत नाही, शिकवायची गरज नाही. आषाढीला फक्त मी कीर्तनाचं चिंतन दिलं, तिला म्हटलं की ह्याच्यातून तू बसव. ती 2-3 दिवसापासून अण्णांच्या समाधीजवळ फिरून अभ्यास करते आहे. आणि अण्णांचा आशीर्वाद आहे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दारवंटा. आपण जे करतो ते आपल्या पुढच्या पिढीला. मी सांगेल की अण्णांचा स्वराचा अभ्यास, अण्णांची कीर्तनाची परंपरा, अण्णांच्या रक्तामध्ये असलेला जो भाग आहे तो या लेकरांच्या याच्यामध्ये सहज आला आहे. म्हणून मला बरेच जण विचारतात महाराज पोरे तयार करत टाकात. मी सांगायचं पोरे मी तयार करत नाही, त्यांना तयार विरणार त्या. मी आळंदीला जाऊन माझा स्वर लागत नव्हता, माझा बाप कीर्तनकार पण नाही. मला सुरुवातीला सुचलं, मला कीर्तनही जमत नव्हतं सुरुवातीला. तुम्ही पाहिलं असेल माझ्या कीर्तनात फार घाई व्हायची. पण आषाढी सहज बोलते, तिला तिची टीचिंग, तिची व्याख्यानाची पद्धत अत्यंत छान आहे, न दचकता. तुम्हाला माहीत नाही तिच्या चुक्या काय आहेत, मला माहिती, ती कुठेतरी थांबते. पण तिचा असा स्वभाव आहे, घाबरत नाही. चुक्या झाल्या ती समजूही देत नाही, तिच्या पद्धतीने तिला आलं पुढचं घेऊन चालते. तिच्या बोलण्याची डेअरिंग, गाण्याची डेअरिंग अप्रतिम आहे, सहज आहे. आणि पुढे कीर्तन करता करता भविष्यात फार मोठे कीर्तनकार. आपल्या गावाचं नाव अण्णांच्या नंतर आषाढीच पुढे नेणारे सांजोरीचं नाव बरं का, एक वैशिष्ट्य आहे. तिचा जन्म आषाढी एकादशीचा असल्यामुळे आम्ही तिचं नाव आषाढी नाव ठेवलं आहे. आषाढी एकादशीच्या रात्री तिचा जन्म झालेला आहे, हा योग आहे. आणि म्हणून फार सुंदर आजची कीर्तनाची सेवा बघा. आपल्या गावाच्या सप्तमी काल्याच्या कीर्तनात बोललो होतो की नवीन ज्यांनी ही पिढी पुढे आपली शुद्ध होते बरं का. हरिनामाच्या संकीर्तनाने, नामस्मरणाने, दानधर्माने आपली पुढची पिढी सिद्ध होते. मागील वर्षानुसार नेहमीप्रमाणे आमचे राजू आप्पा असतील, सुनील दादा असतील, कैलास दादा असतील, नेहमी तेच माणसं सेवा घ्यायची बरं का, कीर्तनाची सेवा. पण काही वर्षांपासून, मागील वर्षापासून नवीन माणसांकडे सेवा जाते की ज्यांनी कधी कीर्तनाची सेवा घेतली नाही, त्या घरामध्ये कीर्तनाची सेवा जाते. आज ज्यांच्याकडे जेवण झालं, महाराज मंडळीची संध्याकाळची सेवा, ज्यांच्याकडे आजचे कीर्तनाचे जे यजमान आहेत ते हरिभक्तपरायण संदीप गोपीचंद पाटील बघा. गरीब, अत्यंत गरीब माणसाने कीर्तनाची आजची सेवा घेतली. गरीब माणसं आहेत, परिस्थितीने काही श्रीमंत नाही. आपल्या गावात श्रीमंत खूप आहेत काही जण. आणि विशेष म्हणजे पुरणपोळीचं जेवण होतं, मांडी भोजन होतं. पुरणपोळीना कटाया, पण त्यांचं प्रेम, त्याच्यामुळे सगळ्यांना जेवावं लागलं. आणि विशेष आहे, प्रेमाचं भोजन होतं, आनंदाचं भोजन होतं, गरिबाकडचं भोजन होतं. उद्याही आपल्या या ठिकाणी उद्याची जी सेवा आहे, उद्या संध्याकाळी रवींद्र महाराज दहिवेलकर यांचं दणदणीत खणखणीत विनोदी सुश्राव्य अप्रतिम असं कीर्तन होणार आहे. आणि रात्रीची कीर्तनाची त्या ठिकाणी उद्या दादाभाऊ मनसराम पाटील खोरीकर यांच्याकडे ही उद्याची सेवा आहे. म्हणजे नवीन लोक बरं का. म्हणून ज्यांच्या घरात कधी कोणी कीर्तनाची सेवा घेतली नाही सप्त्याची, अशांनी ठरवा की पुढच्या वर्षी आम्ही घेऊ. काल्याच्या कीर्तनापर्यंत तुम्ही मनामध्ये तयार करून ठेवा विषय. हे सोपं नाही आहे. भगवंताची भक्त भाग्यवंता करी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन. आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची या कुडी कन्या पुत्र होती, जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आणि म्हणून हा योग आहे अप्रतिम. सगळा कार्यक्रमाचा संच या ठिकाणी जमलेला. सर्वांचे आभार. उद्या सकाळी काकडा, संध्याकाळी हा विपाट, रात्री कीर्तन. तुम्ही सर्वांनी या लेकरांना, आपल्या मुलांना आशीर्वाद द्या. ही तुमचीच मुलं आहेत, यांना आशीर्वाद द्या. भानुदास आषाढी, जेणेकरून आपल्या परमार्थाचा वसा, आपल्या सांजोरीचं नाव, आपल्या बाबांचं नाव, या पिढीचं परमार्थाची परंपरा
लांब लांबपर्यंत महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोहोचवतील ठिकाणी झालं आहे आणि सहज झालं आहे. आम्ही असं मनामध्ये फक्त मी तारीख देऊन ठेवली ती विजूदादांना की शूटिंग तुम्हाला करायची आहे. सांगता येत नाही कुठली क्लिप कधी गाजेल व्हायरल होईल सांगता येत नाही. आणि आपल्या सांजुरीची कथा त्या ठिकाणी आठवण म्हणून मी शूट करून ठेवली. त्या ठिकाणी आदरणीय आमचे दिनेश महिंदळाचा जो चॅनल आहे ज्ञान मंदिरा, ज्या चॅनलने रविकिरण महाराज उचलले गेले त्या चॅनलवर आपण 6 दिवसाची कथा आपली शूटिंग आहे. आणि तुम्ही त्या कथेमध्ये शिवमहापुराण मंदिरावरच्या कथेमध्ये खूप रडलात. तुम्ही खूप रडलात, एवढे रडलात की तुमची शूटिंग झालेली आहे रडताना. तुम्हाला जर ते बघायचं असेल तर तुमच्याकडे मोबाईल असेल ना मोठा, त्याच्या यूट्यूबमध्ये जाऊन जगातील सर्वात करुण प्रसंग हे नाव टाकायचं. काय नाव टाकायचं? जगातील सर्वात करुण प्रसंग पार्वतीची बिदाई असं नाव टाकलं की 2-3 व्हिडिओच्या खाली मी चेक करून पाहिलं, 2-3 व्हिडिओच्या खाली आपला कथेचा व्हिडिओ त्यांनी काल परवा टाकलेला येतो आहे. अप्रतिम करुण प्रसंग आहे, महिला माता रडतायत. तो प्रसंग छान झाला होता. 7 दिवसाची कथा, सगळी 7 दिवसाची कथा त्यांनी टाकली आहे, टाकतायत, अजून क्लिपा टाकतायत. आणि आपलं हे कीर्तन परी डिजिटल फोटो या चॅनलला मी तुम्हाला लिंक आपल्या गावाच्या ग्रुपमध्ये मी शेअरच करणार आहे. तर हे कीर्तन किंवा बालकीर्तनकार आषाढीताई सांजोरीकर असं नाव टाकलं की त्यांचे अनेक कीर्तनांचे व्हिडिओ येतात. तर या ठिकाणी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून विजूदादांचे आभार व्यक्त करू. या ठिकाणी सर्वांचे आभार. चहा पाणी घेतल्याशिवाय सर्वांनी त्या ठिकाणी जाऊ नये. धन्यवाद. उद्या सकाळी काकडा, संध्याकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन.